नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. आपण महाराष्ट्र टी स्पेशल जी स्टेट बोर्ड चॅप्टर वाईज सीरीज सुरू केली होती. त्यानुसार आपण आतापर्यंत 3 चॅप्टर पाहिले आहेत. आता हा जो आहे तो 4था चॅप्टर आहे. या चॅप्टर वाईज PYQजमध्ये आपण इम्पोर्टंट क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन पाहत आहोत. जेणेकरून आपल्याला त्या चॅप्टरशी रिलेटेड डबल काहीही वाचण्याची गरज भासणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे पहिला क्वेश्चन दिला आहे, ज्यामध्ये या साइडला पूर्ण वर्ष दिले आहेत आणि कुठल्या-कुठल्या घटना कुठल्या वर्षी घडल्या आहेत त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर पहिली घटना आहे माळीण दुर्घटना. माळीण दुर्घटना कधी घडली? पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये 2014 ला माळीण दुर्घटना घडली. त्याच्यानंतर तमिळनाडू पूर. तमिळनाडू पूर 2015 ला आला होता. त्याच्यानंतर किल्लारी भूकंप कधी झाला होता? तर 1993 ला किल्लारी भूकंप. त्याच्यानंतर मुंबई महापूर जुलै 2005 मध्ये मुंबई महापूर आला होता. अशा पद्धतीने याचा आन्सर आहेत. याचं एक्सप्लेनेशन बुक्स मधलं पाहूया. इथे दिलेलं आहे 1993 मध्ये लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे परिसरात तीव्र भूकंप झाल्याने हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. त्याच्यानंतर जुलै 2005 मध्ये आठवले की मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो, कारण त्यावेळी मुसळधार पावसाने नदीचे पाणी तुंबल्यामुळे महापूर येऊन लोकांचे बळी गेले होते जुलै 2005 ला. त्याच्यानंतर जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले होते. डोंगरकडा कोसळल्याने माती, दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली होती आणि मृत्युमुखी पडली होती. आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये तमिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. असे इथं घटना आणि त्यांचा कालक्रम दिलेला आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याची स्थापना विचारले. ऑप्शन आहे 2002, 2002, 2000 2000, 2002, 2005 आणि 2010. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 2005. याचं एक्सप्लेनेशन पाहूया. कोण काय करते? तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करते. काय काम करते? आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करते. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती कोणती विचारलेला आहे? आग लागणे, भूकंप, अपघात, युद्ध. तर युद्ध ही मानवनिर्मित आहे. अपघात पण मानवनिर्मित आहे. आग लागणे हे पण मानवनिर्मित आहे. त्याच्यामध्ये भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे. तर अशा पद्धतीने शेवटचा जो क्वेश्चन आहे तो आहे, भूकंप मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? ऑप्शन आहे थर्मोमीटर, सिस्मोग्राफ, बारोमीटर, स्पीडोमीटर. तर याच्यापैकी सिस्मोग्राफ हे जे आहे ते भूकंप मोजण्यासाठी वापरले जाते. तर अशा पद्धतीने आपण आपत्ती व्यवस्थापन या चॅप्टरवर आधारित काही PYQs पाहिले आहेत. यामध्ये जास्त नव्हते. त्याच्यामुळे हे 4-5 जे होऊ शकतात ते PYQs आपण पाहिले आहेत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण चॅप्टर नंबर 5वा पाहणार आहोत. तरीच अशाच व्हिडिओसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.